संकेत तो कॅफेवाला, त्याचं काय? त्याने प्रपोज केलं मला. काय? माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं. त्याला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे दादा. अख्ख्या गावाला माझ्याबद्दल माहिती आहे, तर त्याला माहिती असणारच ना. तो तर शेजारच्याच गावात राहतो. फक्त आम्ही 2-3 वेळा भेटलोय म्हणून म्हटलं तुझ्या कानावर घातलं पाहिजे, कारण आई आणि तुला यातलं सगळं माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, मी बोलतो आईशी. ऐकलंय मी. तुझी एवढ्या दिवसानं चांगली बातमी ऐकायला मिळाली. मुलगा जर चांगला असेल आणि नलीला तो सुखी ठेवेल याची खात्री असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. एक बरं आहे, त्याला नलीच्या बाबतीत सगळं माहिती आहे. त्यामुळे घरच्यांची परवानगी असेल तर आपण रीतसर बोलणी करूया. सौरभ, आवर ना. आता ठीक आहे ना रे, एवढं काय. अरे निवांत वाटतं इथे आल्यावर. कसली भारी जागा आहे बघ. अरे पण असं उघड्यावर आल्यावर प्रॉब्लेम्स. मला माहितीये इथे कोणी येत नाही, आणि आपण काय नेहमी येतो का इथे? नाही ना. एनिवे दिवसभर काम करतोच ना आपण. आपण म्हणजे तू करतोस, पण मी नेहमी तुझ्या मागे मागे तुझ्या सावलीसारखा असतोच ना. मग म्हणून तर डोक्यावर बसून मिरे वाटणार ना तू. नाही रे दादा, पण ते कसं, तुला मोठा भाऊ आपल्या मागे खंबीर उभा आहे, कसलं टेन्शनच नाही ना. मला माहितीये तुझं केवढं प्रेम आहे माझ्यावर. हो, पण मी अजून प्रेम दाखवणार नाही. आवर पटकन आता. आणि बाबा काहीतरी खाऊन घे. आईला जर वास गेला ना तर खूप प्रॉब्लेम्स होतील. मला माहितीये आईला जर वास गेला तर तू आहेस सांभाळून घ्यायला. आम्हालाच कामाला लावा तुम्ही. आवर पटकन. काय रे, काय झालं? अचानक का गाडी थांबवलीस? ती बाई, हा सौरभ, ती बाई दिसली मला. कुठे? अरे दादा ऐक ना, आपण एवढ्या आतमध्ये का जातो तिच्या मागे? अरे ती इथे होती, मी बघितले तिला. अरे पण आता दिसत नाहीये ना ती. सौरभ, ती तुला दिसते का? ती फक्त मला दिसते ना. ती अरे तिथे नको जाऊस आतमध्ये. ती बघ. दारू बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू 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 माझी बाई बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू 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 माझी बाई बाई चिकन. अरे तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत, त्यात तिकडे कशाला हवे? तिला तरी सोड. अरे आईचं दान पदरात पडतंय तर सोडायचं कशाला? अरे तुला लग्नच करायचं नाही, मग कशाला खोटं बोलला तिच्याशी? अरे खोटं बोलून लॉटरी लागणार असेल तर खोटं बोलण्यात काय वाईट आहे?
मी काय हरिश्चंद्र आहे का खरं बोलायला? करेक्ट बोलला. सिच्युएशन अशी झाली की त्या वेद खोताला नली बोलली की तू करशील का माझ्याशी लग्न. मग खोता असा त्याला काय सुधरत नव्हतं. गांभीर पुतळा असं पुतळ्यासारखं थांबला. आता नलिनी केली लग्नाची घाई आणि वेद खोताने घातली शेपूट. आता आली सुवर्ण संधी मला. मी काय सोडतोय का? मी म्हणलं मारू मौके पे चौका. गेलो मी म्हणलं मला करायचंय म्हणलं लग्न तू याशी. म्हणजे शब्द धुवून तू अडकलास. हे शब्द देऊन अडकायला मी काय तिकडीशी लग्न करायला कोण काय येडा वेडा वाटलो काय मी तुला? तुला माहिती ना आपलं कसलंय. आपलं काय गोड गोड बोलायस, बोलायचं की यायचं, पोटभर खायचं, यूज अँड थ्रो. कर्कटा काय अंगाला लावून नाही घ्यायचं. अरे गलिच्छ घाणेरडे विचार आहेत तुझे. मुली काय रस्त्यावर पडल्यात त्यांच्या भावनांशी चारित्र्याशी खेळायला? नली सोबत खेळ खेळत होतास? नली काय इतर कुठल्याही मुलीकडे अशी नजर टाकलीस ना, दोन पायावर उभं राहायच्या लायकीचं सोडणार नाही मी तुला. काय बोललास? मी शेपूट घातली? मी काही बोललो नाही, कारण मी कुणाला फसवत नाही. मी जे काय सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचं, नाहीतर गाठ या वेद खोचे. दादा काय भारी चोपलायस रे त्या संकेतला तू. डेंजरच वाटत होता मला तो. आता तू कोणाला फोन करतोयस? नलीला. का? तिला वॉर्न करायला हवा. काय होतंय? ती फोन रिसीव्ह करत नाहीये. चल. कुठे? मी सांगतो चल. अरे कुठे जायचंय? तू शुअर आहेस तू आता जाऊन नलीशी बोलणार आहेस? अरे बोलावंच लागणार आहे. ती फोनच रिसीव्ह करत नाहीये, कट करते. आता इतकं सगळं झालं, तिच्या कानावर नको का घालायला? थांब मी जातो. नाली जरा 1 मिनिट ये ना आतमध्ये. काकू काय ग? कशा आहात? मी बरी आहे. तुझे बाबा? तालुक्याच्या गावी गेलेत. दुकानात सामान भरावं लागतं ना, मग आठवड्यातून 3-4 वेळा बाबांना जावंच लागतं तालुक्याला. खरंय. बर चल येते मी. आऊ लगेच का निघालात? चहा कॉफी काही? अगं नको, आता संकेतच्या कॅफेतच घेते. येते मी. संकेतच्या कॅफेत? हे घ्या. थँक्स प्रमिला.
प्रमिला? ओह, प्रेमीला माझी बायको. नवरा बायको म्हणजे संसार रथाची दोन चाकं असतात चायली. एक चाक जरी निखळलं ना की काय काय होतं ते अनुभवलंय मी. अर्ध्या वाटेवर जोडीदाराचं सोडून जाणं किती दुर्दैवी असतं ना, त्याचं दुःख अनुभवतीये मी. पण आपलं वाटणारं कोणी माणूस जर भेटलं वाटेत तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. हे घे. हे काय? सोन्याचा हार आहे. सोन्याचा हार? हो, प्रमिलासाठी घेतला होता, पण नशिबात नव्हता तिच्या. द्यायच्या आधीच गेली बिचारी. तुला शोभून दिसेल, घे. पण नाही म्हणू नकोस, घे ना प्लीज. काय झालं? काही नाही. काय झालंय की खूप दिवस कपाटात ठेवल्यामुळे जुना झालाय ना, त्यामुळे ज्वेलर शॉप मध्ये जातो आणि पॉलिश करून घेऊन येतो. ठीक आहे, येतो मी. आओ चहा. नाही नको. नमस्कार काकू, काय देऊ? पिझ्झा, बर्गर? खरं तर मला तुमच्या या कॅफेमध्ये काय मिळतं नक्की माहित नाही. मी मदत करू का? चहा मिळतो ना? हो. हा, मग चहाच चालेल. आण. अरे आई, मी एक विचारू का? हे हे काय लागलंय तुला? हे ते नदीकाठी आम्ही कबड्डी खेळत होतो ना, तेव्हा लागलं. जपून खेळायचं ना. म्हणजे मी तुला आता खरंच सांगते, मी सरस्वती गावडे, नलिनीची आई. आई नमस्कार. अरे अरे अरे, राहू दे. माझ्या नलीसाठी मला असाच संस्कारी मुलगा हवा होता. अगदी तसाच आहे. आवडलास तू मला. थँक्यू. माझ्या नलीची काळजी घेशील. तिने लहानपणापासून खूप सहन केलंय रे. म्हणजे तिला तुझ्यासारखाच नव्या विचारांचा मुलगा मिळाला ना, तरच ती सुखात राहील. आणि मला खात्री आहे तू नक्की तिला सुखात ठेवशील. आई काळजी करू नका, मी नलीला फुलासारखं सांभाळ. कमालच झाली बाई, वस्तू जागेवर सापडत कशी नाहीये. रमीला, काय काय कसली शोध करतेस? आलात या.
तुम्ही कुठे जाताय, कधी येणार हे जरा मला सांगत जाल का? नाही, आई मला विचारतात ना, आणि माझ्याकडे काही उत्तर नसतं हो. काय सांगायचं त्यात? नेहमीचीच कामं करायला जातो ना मी, रोज रोज सांगत जाऊ का? आता जाऊ देत. काय शोधत होती तू? दागिना सापडत नाही हो. अरे सगळे दागिने या कपाटातच असतात की नाही? तो माझा श्रीमंती हार कुठे गेला काय माहिती बाई. श्रीमंती हार डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवला असशील. शोध नीट जा. अगं सुनबाई, हाच हार शोधत होतीस ना तू? माझा हार. थँक्यू. एक नंबरची वेंदळी आहेस ग तू बाई. आपल्या वस्तू जपून जागेवर ठेवायच्या नाहीत आणि मग शोधत बसायचं इकडं तिकडं. अगं तू स्वतःच हा हार गाडीत विसरलीस आणि आता इथे कपाटात काय शोधतेस? कप्पाळ. हे बाबा, तुझ्या बायकोला समजावून सांग, मौल्यवान वस्तू म्हणावं जपून ठेवायच्या असतात. शिकव तिला जरा अक्कल. सासूबाई, मी गाडीत दागिना विसरेनच कसा? म्हणजे गेल्या महिन्याभरात गाडीत बसलेलीच नाहीये ना मी. ही काय म्हणते? हो नाही नाही, म्हणजे अगं ती. अरे हो नाही काय चाललंय? गाडीत सुनबाई बसलीच नाही म्हणते, मग काय दागिन्याला पाय फुटले? अगं कशाचं काय आई, एक नंबरची विसरभोळी झाली ती. एवढा किमती हार कुठे हरवला असता तर? नीट ठेव आता. अहो पण एक शब्द बोलू नकोस. जा ठेव हार. 2 महिने गाडीत बसली नाही म्हणे. अगं तिला किती फिरवतो. तू आहेस ना इथे वहिनी. मातीचा सुगंध आला, वाऱ्याची झुळूक आली की मला जाणवतं तू इथेच आहेस. या भूमातेच्या पाळण्यात विसावलीस. तुझ्या इथं असण्यानं हा परिसरच मला भारावल्यासारखा वाटतो. मोठा भाऊ वडिलांसारखा आणि मोठी वहिनी आईसारखी असते असं म्हणतात. पण दादामध्ये मला वडील कधी दिसलेच नाहीत. पण तुझ्यामध्ये आई दिसली. आईसारखीच माया केलीस तू माझ्यावर, आईसारखंच प्रेम केलंस. आज इतकी वर्ष झाली माझंही असं होतं. मला खूप काही तुला सांगायचं आणि मी विसरून जातो. वहिनी तुला माहितीये वेद आणि सौरभ किती मोठे झालेत. अगं म्हणजे कामावर पण जायला लागले ते. आणि वेद तर अगदी तुझ्यासारखा आहे वहिनी. निष्पाप, निरागस, प्रेमळ, फार गुणी. पण मला राहून राहून आपली शेवटची भेट आठवत राहते आणि मग मला खूप वाईट वाटतं. मी काहीच करू शकलो नाही याचं मला वाईट वाटतं वहिनी. खर तर मला तुला हे सगळं समोर सांगायचं असतं, तुझ्या समोर मला व्यक्त व्हायचं असतं. पण तुझी भेटच होत नाही ग. खूप आठवण येते तुझी वहिनी, खूप आठवण येते. इथे आलं की आणि सारखं वाटतं की तुला भेटायचंय. एकदा का होईना भेटायचं, एकदा का होईना. सौरभ, तुला पॅटर्न लक्षात येतोय का? आधी मला काय दिसलं? वडाच्या झाडासोबत एका मुलीचं लग्न होतं. त्यानंतर मला ती बाई दिसली आणि नंतर मला कळलं की नलीचं लग्न वडाच्या झाडासोबत होणार आहे. नली घर सोडून जात होती. ती बाई माझ्या बाईकच्या आडवी आली. मी ब्रेक दाबला आणि मला नली दिसली. आणि काल काय झालं? ती बाई दिसली. आपण तिला फॉलो केला. आपण कुठे पोहोचलो? संकेत पर्यंत. म्हणजे नलीच्या बाबतीत जेव्हा असं काहीतरी घडणार असतं तेव्हा ती बाई मला दिसते. कोण दिसते?
नाही, कोण नाही, कोणीच नाही दिसत. अरे दिसते म्हणाला तो कोणीतरी, आता मी ऐकलं. एक आकृती दिसते दादाला. काय? हा अगं म्हणजे एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी एक बाई दिसते त्याला. कोण बाई दिसते? अगं तीच तर मिस्ट्री आहे ना. शुद्धीवरच ना तू? अगं खरं म्हणजे बघ, काल मी सोबत होतो ना त्याच्यात, तेव्हा पण त्याला ती बाई दिसली. कोणती बाई? तेच तर सांगतो ना, मला नाही दिसत, ती फक्त त्याला दिसते. ए बाबा तूच सांग. भास असेल रे. नाही आई, भास नाही येत. भास एक दोनदा होतात. ती बाई मला खूप वेळा दिसली. सौरभ, ती बाई मला इतक्या वेळा दिसली आहे, पण मला ना तिची कधी भीती नाही वाटली. अरे कशी दिसते ती बाई? चेहरा नाही दिसत. साधारण ती मध्यम बांध्याची असेल आणि तुझ्या वयाची असेल. हा, माझ्या वयाची बाई?